नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा कोकण जर्नी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। आणि मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी आलो आहे शेतावरती। तर आपण मागे व्हिडिओ बनवली होती भात पेरणीची, तिला खूप भारी सपोर्ट भेटला तुमचा, तसं याही व्हिडिओला भेटू दे। तर बघा मित्रांनो, आत्ता भात लावणी चालू आहे, तर चाललो मी तिकडे भात लावण्यासाठी। आणि आज आपण दुसऱ्या ठिकाणी आहोत। काल आपण रगाड्यात होतो मागच्या व्हिडिओमध्ये, तर आज मागीत आहोत। तर चला जाऊया तिकडे भात लावायला। अशा प्रकारे व्हिडिओ होणार आहे, तर तुम्ही बघा। व्हिडिओ नक्की आवडेल। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला जाऊया मित्रांनो, खूप सुंदर व्हिडिओ होईल। तर या साईडला पाहू शकता पूर्ण भात लावून झालं आहे, आणि इकडे थोडंसंच राहिलं आहे। तर तिकडं मामाचं शेत लावायचं आहे। हे बघा, इथे हे 2 शेतं राहिलेत लावायची, हा एक शेत लावायचा इथे, आणि इथे बाजूला आंबा आहे। आणि आता आपण चालू इकडे शेताकडे बांधावरनं। आणि आता थोडा पाऊस कमी आहे, गेल्या सोमवारी खूप पाऊस पडला, आणि आता आपल्याला पाणी आणावं लागणार आहे शेतात भात लावण्यासाठी। आणि हे बघा, इकडे पूर्ण सपाट भाग आहे आणि पुरी शेती लावलेली आहे। आणि इकडे बघा, संजय दादाचा नांगर आहे। तर मित्रांनो, नांगर धरतो तो संजय दादा आहे, आवलीच्या वाडीतला। आणि बघ, त्या मागच्या वेळीसुद्धा त्याचाच नांगर होता, तेव्हा काका होते, आणि आता संजय दादा आहे। आणि इकडे बघताय, चिखल करायला सुरुवात झाली, आणि मी सुद्धा आता चिखलात उतरलो आहे। आणि ह्या आमच्या वाडल्या अंकिता काकी, बघा यांचाही भात लावायचा आहे, आणि आज तिकडे आल्यात भात लावायला। झाला तुमचा लावून? हो हो, काकीचा झाला आहे भात लावून, आता शेवटचं राहिलं आहे। आणि इथे शेताच्या बाजूला एक सुंदर धबधबा आहे, तो सुद्धा आपण पाहायला जाणार आहोत थोड्या वेळात। हे बघा इकडे, आणि पुरा कातल आहे, पाय घसरण्याची शक्यता आहे, तर जाऊन पाहूया। 20-25 फूट उंचावरनं धबधबा पडतो कडवाडीतून। तर इकडे आपण पहिलं शेतावर आलो भात लावायला, तर पहिलं तो काम करूया। हे खालचं आता चिखल होते, ज्यानंतर हा वरचा एक शेत आहे, आणि तो पुढं एक आणि खाली एक आहे, 2 शेत आहेत। आजचा दिवस इथेच जाईल सर्व। आणि इकडे गवत वगैरे काढायचं काम चालू आहे। आणि इकडे बघताय, गुट्टी वाढतायत। हे चिखल प्लेन होण्यासाठी, मोठी मोठी ढिपला फोडण्यासाठी गुट्टी ओढली जाते। हो, थोडं ओढून दाखवा। आणि इकडे बघताय, थोडा पाऊस यायला सुरुवात झाली, बारीक बारीक पाऊस चालू झालाय। आणि आता इकडे भात लावायचा चिखल तयार झालं आहे एकदम प्लेन। आणि आता असं थोडं थोडं पुढे पुढे काम चालू राहील, गुट्टी ओढायचं।
आणि पुऱ्या शेताचे आता चिखल होत आले, थोडंसं झालंय आणि पाऊस आता जोरातच आलाय. सर्व चिखलात मारतोय आपण. थोडं इकडं पर्याकडे आलो आता. थोडा इथं सर्व बैलांनी चिखल उडवला. आणि हा पुरा कातल आहे, याच्यावरनं पाय वगैरे घसरतं. आणि पाऊस पडून आता 2 महिने व्हायला आले, तर दगडावरती सर्व मटमटीत झालं आहे. आणि मी सुद्धा आता बिना चप्पलचा आलो इकडे. वरती चिखलात चप्पल घालू शकत नाही म्हणून चप्पल काढल्या होत्या. आणि आता आपण वर पोचलो आहे धबधब्याच्या इथं. इथून पाहू शकता समोर दिसतोय धबधबा. समोर बघा किती उंचावरनं धबधबा पडतोय. वरती अजून जायला वाट आहे, पण थोडा रस्ता बरोबर नाही, खराब रस्ता आहे. आणि आजूबाजूला बघा चवळीची झाडं आहेत, सेम केलीच्या झाडासारखी दिसतात. लांबून बघितलं तर सेम केलीचं झाड वाटतं, पण चवळीचं झाड आहे ते बघा. या साईडला खूप झाडं आहेत, तशीच आहेत, सेम झाडं आहेत. आणि सायाची झाडं आहेत उंच उंच. आणि इकडे खाली आपला शेत आहे. इकडे वरनं ह्या कातलावरनं वरती आलो. आणि इकडे काटंसुद्धा भरपूर आहेत. हे बघा इकडे गवत, त्यामध्ये काटे वगैरे खूप आहेत, पायाला लागतात. त्यामुळं वरती काय मी जात नाही. पाऊस आल्यामुळे थोडासा छप्पर झाला आहे डोक्यावरती. थोडंसं छप्पर. आणि इकडं आलं थोडंसं पाऊस आलं, त्या पावसामुळे थोडासा छप्पर डोक्यावरती. आणि हा आहे ना केलीचा पान आहे, केलीचा सेम चवळीचा पान असतो तसा आहे. आणि इकडे पाठीमागे धबधबा पाहू शकता. इकडे वरती खूप जोरात पाऊस यायला सुरुवात झाली आणि आता बारीक बारीक पाऊस पडतो आहे. आणि इकडे आपलं शेत आहे खाली. तर चला जाऊया शेताकडे खाली. थोडंसं चिखल उडवला नव्हतं बैलांनी, त्यामुळं थोडं धुण्यासाठी वर आलो होतो. इथून वरती आलो, पण उतरती वेळी हालत खराब होते. काटं खूप आहेत आणि पाय घसरत आहे. पाय घसरला की डायरेक्ट पाण्यामध्ये खाली. कुठून आलं ते समजत नाही. इथूनच आलो. किती उतार आहे पाहू शकता इथे. कातल असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता उतरायला, बाकी काय नाही. पाय घसरला की गेला डायरेक्ट. आणि आज थोडा पर्याला पाणी कमी आहे. जर सोमवारी बघितला असताना मित्रांनो, ह्याचीसुद्धा व्हिडिओ आहे, फुल पाणी आलं होतं तेव्हा. आणि बघा आता थोडं पाणी कमी आहे. इथून वरती आलो, पण उतरती वेळी हालत खराब होते. काटं खूप आहेत आणि पाय घसरत आहे. पाय घसरला की डायरेक्ट पाण्यामध्ये खाली. कुठून आलं ते समजत नाही. इथूनच आलो. किती उतार आहे पाहू शकता इथे. कातल असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता उतरायला, बाकी काय नाही. पाय घसरला की गेला डायरेक्ट. आणि आज थोडा पर्याला पाणी कमी आहे. जर सोमवारी बघितला असताना मित्रांनो, ह्याचीसुद्धा व्हिडिओ आहे, फुल पाणी आलं होतं तेव्हा. आणि बघा आता थोडं पाणी कमी आहे.
आणि इकडे बघताय भात लावायला सुरुवात झालेली आहे. इकडे बघताय अंकिता काकी आहे, मामी आहे आणि माझी आई आहे. आणि अशा प्रकारे भात लावला जातो. आणि इकडं मूठ आहेत. माझं नाव काय? आणि आता न्याहारी करायची वेळ झाले. काय काय आणलं पाहूया. चण्याची भाजी आणि इकडे संजाला सकाळी आलं आहे तर बघा भूक लागली आहे मला. मी सुद्धा सकाळी 5 वाजता आलो आहे. तुम्हाला पण भूक लागली आहे. नाचण्याची भाकरी आणि बघा नाचण्याची भाकरी आहे आणि आंबट आहे. आपल्याला पाहिजे ते घेऊया आपण. आणि बैलसुद्धा दमलेत, उभे केलेले आहेत. तर मित्रांनो बघा आता फायनली बसलो मी नेहरी करायला. हात वगैरे धुवून आलो. बसायला केळीची पानं आणली आणि संजाला सुरू केला नाही नेहरी करायला. आणि आता आम्ही बसलो शेताच्या बांधावरती आणि हा शेत अजून नांगरायचा आहे. तर चला नाश्ता करूया आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात करूया. खाली अजून आपल्याला भात लावायचा आहे. आणि आत्ताच सुरुवात केलेली आहे भात लावायला. तर एवढं लावून झालं आहे आता इकडचं. आणि हा पुरा शेत आहे अजून लावायचा. इकडे बघताय. आणि एक वरसा आहे तो आता चालू होईल थोड्या वेळात चिखल करायला. आणि मित्रांनो आला जोरदार पाऊस. भात लावता लावता आला पाऊस. तर सर्वांची झाली हाय गडबड. हा कुणाचा आहे? आळेचा कुठला आहे? इथं मग भिजवण्यासारखा जोरात आला पाऊस. आणि आता आपल्याला दिली देतोय कागद इकडे. हां सुद्धा. आणि इकडे बघा थोडंसं शेत लावायचं राहिलं होतं. थोडंसंच राहिलं होतं. आणि पावसाने केला जोर. मी आणले छत्री त्यामुळे मला भिजा होणार आहे आता. ते बघा इथे राहिलं थोडंसंच लावायचं राहिलं होतं थोडंसं. आणि सर्वांची घाई झाली कागद वगैरे घ्यायची. आणि आता वरचा शेत चिखल पडतो आहे. वरच्या शेतामध्ये तो एक शेत आहे आणि इथे बाजूला हा खाली एक आहे. आणि तो आपण मगाशी आलो ना आंब्याच्या इथे तो एक शेत आहे. तर असे अजून 3 शेत आहेत. तरी पण संध्याकाळ होईल. आताचे दुपारचे 12 वाजायला आलेत. आणि पावसाने गडबड केली थोडीशी. नाहीतर आता आपला भात लावून झाला असता.
तर इकडून असं पाटाने पाणी आणावं लागतं शेतामध्ये आणि इकडून आहे ना ह्या पर्यातून पाट केलेला आहे, तिथून शेतामध्ये पाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे शेतामध्ये पाणी आणावं लागतं. इकडं पाणी अडवलेलं आहे आणि हे इकडून असं पाणी शेताकडे चाललं आहे. इकडून माहिती आहे शेत, ह्या शेतातून खालच्या शेतातून त्याच्या खालच्या शेतात असं पाणी सोडलं जातं. आणि थोडा आता पाऊस थांबला आहे. आणि थोड्या वेळाने हा शेताची सुद्धा चिखल होईल आणि मग इथे आता भात लावू आपण. आणि इकडे थोडं बघा शेतामध्ये कातल आहे वरच्या साईडला. इकडे आता शेतामध्ये आहे ना पाणी न्यायचं काम चालू आहे बघा. तिकडं तो भाग आहे ना शेताचा सुका आहे आणि इकडे पाणी आहे भरपूर. तर आता इकडनं पाटाच्या सहाय्याने पाणी आपण पुढे नेणार इकडे, इकडून ह्या साईडला, या साईडला घ्यायचं आहे पाणी. आणि बघा इकडे पुरा शेत सुका आहे. इकडे बघा बेर करून झाले आणि आता चिखली करायची आहे. मग अशी जोरदार पाऊस आला पण काय त्या पावसामध्ये शेत भरलं नाही. आणि अखेरकार थोड्या वेळाने मी आता घरी चाललो आहे. तर ही पुरी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला, कारण नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर या साईडला भात काढताय, आव्हान काढताय. आणि बघा एकदम हलका फुलका भात आलाय. तर अखेरकार किती दिवसानंतर आपल्या नळाला पाणी आलं आहे. हे बघा सर्व नळावर बालड्या बिल्ड्या किती आल्या तर. आणि वसंता बघा नुसतं धावतच आलं आहे पाणी घ्यायला. इकडे बघा आमच्या बागण्या आल्या आहेत.
आणि मी पण आता शेतावरनं आलो तर हातपाय धुवायचा आहे. खूप दिवसानंतर पाणी आलं, 4-5 दिवसांनी आलं बघा. एवढा पाऊस पडतो तरी पण 4-5 दिवसांनी नाल्याला पाणी आलं आहे.